मी धनंजय मुंडे आणि सुरेश धसांची भेट घडवून आणली. आम्ही 4.5 तास सोबत होतो. काही काळानं दोघांमधले मतभेद दूर होतील. मुंडे धस भेटीवर चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. 15-20 दिवसांपूर्वी बावनकुळेंनी जेवणासाठी बोलावलं होतं. तिथं धनंजय मुंडे अचानक आले. आमच्यात अर्धा तास चर्चा झाली. माघार घेणार नसल्याचं मी सांगितलं. धस यांच्याकडनं दुसऱ्या भेटीसंदर्भात स्पष्टीकरण. समाजानं सुरेश धस यांच्यावर विश्वास दाखवला होता. मात्र सत्तेच्या आहारी जाऊन धसांकडनं दगाफटका होईल अशी अपेक्षा नव्हती. त्यांची भेट महाराष्ट्रासाठी दुर्दैवी. जरांगेंची टीका. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. शिंदेंच्या नाशिकमधल्या आगमनाच्या वेळेला अनधिकृतपणे ड्रोन उडवणारी व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर आरबीआयकडनं निर्बंध. बँकेतनं पैसे काढण्यासाठी खातेदारांची झुंबड. पोलीसही बँकेच्या गेटवर दाखल. अदानी हा व्यक्तिगत विषय. अशा व्यक्तिगत विषयासाठी दोन देशांचे प्रमुख एकमेकांना भेटत नाहीत आणि बोलतही नाहीत. पत्रकारांनी अदानींवर विचारलेल्या प्रश्नावर पंतप्रधान मोदींचं उत्तर. आणि जगभरातल्या 180 भ्रष्ट देशांच्या यादीमध्ये भारत 96व्या क्रमांकावर. डिजिटल वापरामुळे भ्रष्टाचार कमी झाल्याची माहिती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.